भगवद्गीता अशीच मराठीत ऐकण्यासाठी आपल्या मथुरा पब्लिकेशनला सबस्क्राईब करा। भगवद्गीता अध्याय पहिला अर्जुन विषाद योग भाग 4। पांचजन्य ऋषिकेशो देवदत्त धनश्चय पौंडु दधमो महाशंख भीमकर्मा वृकोदर। 15 ऋषिकेश जो हृदयाचा जाणता आहे, स्वामी आहे, त्या कृष्णाने पांचजन्य शंख फुंकला आणि 5 ज्ञानेंद्रियांना त्याच्या शब्द स्पर्श रूप रस गंध गुणांसह वश करून तो निग्रह आपल्या भक्तगणांना प्रदान करण्याचा घोष श्रीकृष्णाने केला। विक्रारूपात बंड करणाया इंद्रियांना वश करून आपल्या भक्तांना इंद्रियनिग्रहाची देणगी सद्गुरूच देत असतो आणि योगेश्वर श्रीकृष्ण हे महान सद्गुरू होते। शिष्यस्तेह भगवन, मी आपला शिष्य आहे। तेव्हा बाह्य विषय उपाधी इकडे लक्ष जाऊ न देता इष्ट गोष्टीवरच लक्ष केंद्रित होऊ दे। अयोग्य असे काहीही माझ्याकडून पाहिले जाऊ नये, ऐकले जाऊ नये किंवा स्पर्शिले जाऊ नये। अर्थात या सर्व गोष्टी सद्गुरूवरच अवलंबून असतात। देवदत्त धनंजय, दैवी संपत्ती आपल्या काबूत ठेवणारा अनुराग म्हणजेच अर्जुन होय। येथे अनुराग म्हणजे यथोचित इष्ट असणाऱ्या गोष्टींबद्दल प्रेम असणे, यात विरह वैराग्य अश्रुपात याही गोष्टींचा समावेश होतो। गदगद गिरा नयनबह नीरा रोमांचक गोष्टीही यात येतात, पण येथे विश्वासनेला विकाराला लेशमात्र शिरकाव असत नाही। जर हा अनुराग यशस्वी झाला तर प्रत्यक्ष परमात्म्यात प्रवेश देणाऱ्या दैवी संपत्तीवर तो अधिपत्य प्राप्त करू शकतो। याचेच दुसरे नाव धनंजय आहे। धन म्हणजे दौलत, संपत्ती, यामुळे शरीराचा उदरनिर्वाह व इतर गरजा पूर्ण होत असतात। पण या बाह्य संपत्तीच्या आत्म्याशी काहीच संबंध नसतो। या संपत्तीपेक्षा आत्मिक संपत्ती हीच खरी स्वतःची संपत्ती आहे। बृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क्याने मैत्रेयीला समजवताना हेच सांगितले की पृथ्वीचे स्वामित्व जव असले तरी त्यामुळे अमृतत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही। ते प्राप्त करण्यासाठी आत्मिक संपत्तीच जव असणे आवश्यक आहे। तोच त्यावर एकमेव उपाय आहे। यानंतर भयावह अचाट कर्म करणाया भीमाने पौंडू म्हणजे प्रीती नावाचा महाशंख फुंकला। प्रीती म्हणजेच भावप्रेम, त्याचा उद्गम व निवास हृदय असते। म्हणूनच भीमाला वृकोदर असे म्हणतात। हे प्रेम हा भाव लहान मुलात दिसून येतो, परंतु वस्तुतः ते प्रेम आपल्या हृदयात असते, ते मुलामध्ये फक्त प्रकट होत असते। हा भाव अगाध आहे, सामर्थ्यवान आहे। त्याने म्हणजे भावरूपी भीमाने पौंड्रप्रीती नावाचा महाशंख फुंकला। हा भाव महान आहे, बलवान आहे, सामर्थ्यवान आहे, पण प्रेमाचे माध्यम असले तरच। हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होहिं मैं जाना। रामचरित मानस 1:184-5। अनंत विजय राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणि पुष्यकौ। 16 कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा शंख फुंकला। महाभारतात कुंती हे कर्तव्याचे प्रतीक आहे, तर युधिष्ठिर हे धर्माचे प्रतीक आहे। धर्म जर स्थिर व सुदृढ ठेवला तरच अनंत विजय अनंत परमात्म्याची स्थिती प्राप्त करून देईल। जो युद्धामध्ये स्थिर असतो, निश्चल असतो, त्याला युधिष्ठिर म्हणतात। जो प्रकृतिपुरुष क्षेत्रज्ञ यांच्या संघर्षामध्ये स्थिर राहू शकतो, जो महाभयंकर दुःखानेही विचलित होत नाही, असा स्थितप्रज्ञच एक दिवस अनंत अविनाशी अशा परमतत्व परमेश्वरावर विजय मिळवू शकतो। नियमरूपी नकुलने सुघोष नावाचा शंख फुंकला। येथे नकुल हा आचार परंपरेचे नियम पाळण्यात अत्यंत काटेकोर होता व म्हणून त्याला नियम असे म्हटले आहे। तेव्हा जो नियम भव्य होईल, उन्नत होईल, म्हणजेच शुद्ध आचार विचार वाढतील, तेव्हा अशुभ मंगल नष्ट होत जाईल व मंगलकारक कल्याणकारक शुभकारक स्थिती निर्माण होईल। नंतर सत्संगरूपी सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख फुंकला। विद्वानांनी प्रत्येक श्वासाला बहुमूल्य रत्न असे म्हटले आहे। हीरा जैसी स्वांसा बातों में बीती जाए, आता येथे सत्संग व बहुमूल्य श्वास याचा काय संबंध आहे? त्यासाठी सत्संगाचे स्वरूप समजावून घ्यायला हवे। सत्संग 2 प्रकारचे असतात।
एक सत्पुरुषांच्या सान्निध्यात बसून त्याची अमृतवाणी श्रवण करणे हा झाला बाह्य सत्संग, पण दुसरा सत्संग हा आंतरिक असतो. भगवान श्रीकृष्णांच्या मते आत्मा हेच एकमेव सनातन सत्य आहे. तेव्हा सर्व प्रकारांनी बाजूनी इंद्रियाचे नियमन करून जर मन आत्म्याच्या संगतीत राहील, आत्म्याच्या ठिकाणी रत होईल, तेव्हा तो खरा वास्तविक सत्संग होतो. सतत ध्यान, चिंतन व चित्ताची एकाग्रता याचा सतत सराव अभ्यास केल्याने हा सत्संग साधला जातो. या सनातन सत्याच्या सान्निध्यात मन जसतसे अधिक रममाण होईल, रत होईल, तसतसे प्रत्येक श्वासावरही नियंत्रण ठेवणे शक्य होईल व मग मनासहित इंद्रियाचा विरोध होऊ शकेल. त्या दिवशी मन संपूर्ण इंद्रिय निग्रह करू शकेल. त्या दिवशी त्याला सनातन तत्वाची प्राप्ती होईल. त्यानंतर एखाद्या वाद्याच्या सुराप्रमाणे चित्ताच्या सूर वाद्याच्या सुरात मिसळून जाईल व हाच खरा सत्संग ठरेल. या अर्थाने सहदेवाला सत्संगरूप असे म्हटले आहे. बाह्य रत्न कठीण आहे, परंतु श्वासरूपी रत्न फुलापेक्षाही कोमल आहे. फूल तर विकसित झाल्यानंतर किंवा देठापासून तुटल्यावर कोमेजून जाते, परंतु मनुष्य पुढचा श्वास घ्यायला जिवंत राहू शकेल की नाही याची शाश्वती नाही. परंतु आंतरिक सत्संग सफल झाला तर मात्र प्रत्येक श्वासावर नियंत्रण ठेवून परम लक्ष्याची प्राप्ती करून घेता येते. पांडवांचे हेच लक्ष्य आहे, त्या व्यतिरिक्त दुसरे ध्येयलक्ष्य त्यांना नाही. परंतु प्रत्येक साधन निर्मलतेच्या मार्गात काही ना काही अंतर निर्माण करत असते. काश्यश्च परमेश्वासः शिखंडीच महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः. 17 महाधनुर्धारी काशीचा राजा, महापराक्रमी शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट व अजिंक्य असा सात्यकी यांनी आपापले शंख फुंकले. हा शब्दशः अर्थ झाला तरी ध्वन्यार्थ वेगाच आहे. कायारूपी काशी. मनुष्य मनासहित सर्व इंद्रियाचा निग्रह करून कायमध्येच केंद्रित करीत असतो. तेव्हा तो परमेश्वासः परमेशाच्या अंतःकरणात प्रविष्ट होतो. परमेश्वराच्या अंतःकरणात प्रवेश देणारी सक्षम शरीर काया हीच काशी आहे. शरीरात परमश्रेष्ठ ईश्वराचा निवास असतो. परमेश्वास म्हणजे श्रेष्ठ धनुर्धर असा नाही, परंतु परम प्लस ईश प्लस वास असा आहे. शिखा व सूत्राचा, जानव्याचा त्याग म्हणजे शिखंडी. आजकाल लोक मुंडण करतात, जानवे काढून टाकतात व अग्नी पेटवणे सोडून देतात व मग स्वतःला संन्यासी समजतात. या गोष्टी न करणे म्हणजे संन्यास. पण तसे होऊ शकत नाही. कारण शिखा ही ध्येयाचे प्रतीक आहे, जे प्राप्त कराव्याचे त्या लक्ष्याचे प्रतीक आहे व जानवे हे संस्काराचे प्रतीक आहे. जोपर्यंत परमेश्वराला प्राप्त करणे बाकी आहे तोपर्यंत मनुष्य कशाचा व कसा त्याग करू शकणार. मग संन्यास तरी कसला. अजून तर पथिकाची मार्गक्रमणा सुरू आहे. जेव्हा प्राप्तव्य प्राप्त होईल, मागे चिकटलेला संस्काराचा दोर कापला जाईल, तेव्हा भ्रम पूर्णपणे नष्ट होईल व म्हणून शिखंडीच भ्रमरूपी भीष्माचा नाश करणारा आहे. शिखंडी म्हणजे चिंतनाच्या मार्गातील महारथी आहे. धृष्टद्युम्न दृढ आणि अचल स्थिर मनाचे प्रतीक म्हणजे धृष्टद्युम्न होय. विराट सर्वत्र भरून राहिलेल्या विराट ईश्वराला पाहण्यासाठी लागणाऱ्या दैवी संपदेच्या गुणांनी युक्त असणारा असा योद्धा म्हणजे विराट होय. सात्यकी म्हणजे सात्विकता होय. सत्याचे चिंतन करण्याची प्रवृत्ती म्हणजेच सात्विकता. ती जर अंगी बांधली तर घसरण्याचे, पडण्याचे भय राहणार नाही आणि ही वृत्ती या संघर्षात पराजित होऊ देणार नाही. ती विजयच देई. द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीप्ते सौभद्रश्च महाबाहुः शंखांदधमुः पृथक पृथक. 18 अचल स्थिर पद्दायक म्हणजे द्रुपद आणि सहृदयता, वात्सल्य, लावण्य, सौम्यता इत्यादीमध्ये श्रेष्ठ व महापराक्रमी असणारे द्रौपदीचे 5 पुत्र व महाबाहू अभिमन्यू या सर्वांनी आपापले शंख फुंकले. महाबाहू हे कार्यक्षेत्राचे प्रतीक आहेत. जेव्हा मन भयरहित होते तेव्हा त्याचे सामर्थ्य खूप वाढत असते. हे राजन, या सर्वांनी आपापले शंख फुंकले. या प्रत्येकाने काही ना काही ठरवलेले आहे,
तेव्हा त्याचे पालन करणे आवश्यक आहे व म्हणून तर त्या सर्वांची येथे नावे सांगितली. याशिवाय काही गोष्टी मनबुद्धीच्या पलीकडे असतात. परमेश्वर स्वतःच अंतःकरणात एकीकडे स्वतः दृष्टी बनून आत्म्यासमोर उभे राहतात आणि निर्णय घेतात आणि स्वतःचीच ओख करून देतात. सघोषो धार्तराष्ट्राणा हृदयानि व्यदार्यत नभश्च पृथिवी चैव तुमुलो व्यनुनाद्यन. 19. आकाश व पृथ्वी दणाणून सोडणाया आवाजाने धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली. मात्र श्रीकृष्ण आपला पाठीराखा आहे या आत्मविश्वासामुळे पांडवांची सेना किंचितही भ्यायली नाही. उलट कुरुक्षेत्रावर पांचजन्याच्या घोषामुळे दैवी शक्तीवरील अधिपत्यामुळे अनंतावर मिळालेल्या विजयामुळे तेथे अशुभ नष्ट होऊ लागले आणि आसुरी संपदा बहिर्मुखी प्रवृत्ती विदीर्ण झाल्या. त्याचे सामर्थ्य क्षीण होऊ लागले. सर्वत्र सफलता प्राप्त होऊ लागताच मोहमयी प्रवृत्ती नेहमीच शांत होतात नाहीशा होतात. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यमे पांडवः. 20. अर्जुन उवाच ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत. 21. संयमरूपी संजयाने अज्ञानाने झाकावून गेलेल्या धृतराष्ट्राच्या मनाला समजावले की हे राजन, अर्जुनाच्या ध्वजावर वैराग्यरूपी हनुमान विराजले आहेत. येथे कपिध्वज म्हणजे ध्वज चंचल असतो म्हणून त्याला कपिध्वज म्हटलेले नाही. येथे ध्वजावर आरूढ झालेला कपी म्हणजे साधेसुधे सामान्य वानर नाही.